मुंबईच्या कोरबा मिठागर वडाळा पूर्व येथे संघर्ष नायक भीमरत्न पॅन्थर मनोजभाई संसारे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संगीत कला अकादमीच्या वतीने यावेळी मनोजभाई संसारे यांना संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात आली। संगीतमय कार्यक्रमातून उपस्थितांनी मनोजभाईंना अनोखी आदरांजली अर्पण केली। यावेळी उपस्थित वक्त्यांनी मनोजभाई संसारे यांचे सामाजिक कार्य, संघर्ष आणि विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केलाय। तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। इथे मिठागर, कोरबा मिठागर या भागाला नाव आहे आणि भाईंनी आणि आम्ही त्यावेळी संकल्प केला होता की या मिठागरांच्या जागा इथल्या कष्टकऱ्यांना, ओबीसी, एससी, एसटी यांना मिळाव्यात, असं आमचं आंदोलन मनामध्ये ठरलं होतं। पण भाई आमच्यामध्ये राहिले नाहीत आणि भाई असते तर निश्चितपणे आपल्या सगळ्या लोकांचा, घरांचा प्रश्न इथे मिटला असता। आज ही मुंबई अदानीला विकायला काढलेली आहे आणि या लढाईमध्ये भाईंसारखा लढवय्या सैनिक, रिपब्लिकन सैनिक जर असता तर निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोठा आधार झाला असता। मी आमचे मुंबईची भूमिपुत्र, आगरी, कोळी, भंडारी, इष्टिलीन, आदिवासी, ओबीसी समाज यांच्या सर्वांच्या वतीनं भाईंना आदरांजली वाहतो। माझ्या जीवनातला एक चांगला भाऊ, चांगला मित्र गमावला याचं दुःखच आहे, परंतु आपल्या सर्वांना बघून मला आशा वाटते की भाईंचा विचार घेऊन पुढल्या काळात आपण जाऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। मनोजभाई संसारे यांची आठवण आली नाही असा खरोखर एकही दिवस नाही। राज्यामध्ये जेव्हा केव्हा जाती अत्याचाराची प्रकरणं समोर येतात, सरकारच्या नाकर्तेपणाचे विषय ज्या वेळेला समोर येतात आणि या देशातल्या रिपब्लिकन दलित जनतेच्या संदर्भामध्ये उभी राहत असलेली आंदोलनं ज्या वेळेला समोर येतात, त्यावेळेला सर्वात पहिला आवाज आणि सगळ्यात पहिला चेहरा जर कुठला येत असेल तो आदरणीय मनोजभाई संसारे यांचा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर येतो। मनोजभाई संसारे यांच्या जाण्यानं संसारे परिवाराचं जितकं नुकसान झालेलं आहे तितकंच किंबहुना त्यापेक्षा अधिक नुकसान हे आंबेडकरी चळवळीचं, रिपब्लिकन परिवाराचं झालं, हे मी या ठिकाणी आज मुद्दाम पुन्हा एकदा नमूद करत आहे। याचं कारण आहे, आज महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा एक मोठा विषय चालू आहे। या मोठ्या विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत् प्रयत्नानंतर मिळवलेलं आपलं आरक्षण आज जात आहे की काय, जाणार आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा यावर कोणतंही आंदोलन उभं राहत नाही, यावर कोणताही नेता बोलत नाही। आणि विचार करा, जर मनोजभाई संसारे असते तर या सरकारला, ह्या निर्णय घेणाऱ्या लोकांना मनोजभाईंनी सडो की पोळो करून सोडलं असतं। होत राहील अशा पद्धतीने आपल्याला त्याची जाणीव होते आहे। मी खरं म्हणजे भाईला श्रद्धांजली वाहत असताना नामदेव ढसाळदादा गेले आणि अखेरपर्यंत भाई संगारेंच्या सानिध्यातून मनोजभाईंनी जी लढाई केली, अनेक संघर्ष केले, अनेक आंदोलनं केली, मुंबई जागृत ठेवली, महाराष्ट्र जागृत ठेवला, असा मनोजभाई कुठून तरी आपल्याकडे येईल अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण सगळे बसलेलो आहोत। मनोजभाईच्या क्रांतिकारक सर्व संघर्षाला आजच्या या स्मृतिदिनानिमित्त आम्ही अभिवादन करत असताना मनोजभाईने उभ्या केलेल्या ज्या ज्या संघटना आहेत, ज्या ज्या युनियन आहेत, ज्या ज्या संस्था आहेत, त्या सर्वांच्या कार्यकर्त्यांनी मनोजभाईची स्मृती कायम ठेवण्यासाठी त्या संस्था मंडळांमध्ये, त्या युनियनमध्ये सातत्यानं वाढ करावी अशी एक नम्र अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा अनिकेतजी, मनोजभाईचे बंधू,
त्यांचं कुटुंब यांनी मनोजभाईंनी आयुष्यभर जी चळवळ प्राणापेक्षा जवळून जपली अशीच त्यांनी जपावी अशी एक